जय भवानी जय शिवाजी। अखेर सर्वांच्या प्रतीक्षेनंतर आपला मराठी माणसाचा मराठी चित्रपट हा थिएटरमध्ये आलेला आहे, राजा शिवाजी। तर रितेश देशमुख यांनी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारलेली आहे आणि हा चित्रपट खरंच इतिहास घडवतो का की फक्त मोठं बजेट दाखवतो आणि हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासारखा आहे की नाही, त्यामध्ये ॲक्टिंग, त्याचे सॉन्ग, ह्या सगळ्या गोष्टींची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा। चित्रपटाची कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्ष, स्वराज्य निर्माण आणि अफजल खान मोहिमेभोवती फिरते। सुरुवातीपासून हा चित्रपट तुम्हाला त्या काळात घेऊन जातो। प्रत्येक सीनमध्ये मराठ्यांचा अभिमान आणि स्वराज्याची भावना जाणवते। विशेष म्हणजे चित्रपटात फक्त युद्ध नाहीये, तर महाराजांना शांत, बुद्धिमान आणि प्रजेवर प्रेम करणारा चेहराही दाखवण्यात आलाय। अनेक संवाद अक्षरशः अंगावर काटा आणतात, पण काही ठिकाणी चित्रपट थोडासा स्लो पण वाटतो, विशेषतः पहिल्या हाफमध्ये। तरी सेकंड हाफमध्ये अफजल खान भेट आणि अफजल खानाचा वध हे खरंच खूप रोमांचक आणि एकदम हादरवून टाकणार आहे। ॲक्शन। आता बोलूया अभिनयाबद्दल। रितेश देशमुख हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि सर्वांचे लाडकेच आहे। त्यांनी आतापर्यंत कितीतरी दिग्गज मराठी चित्रपट, हिंदी चित्रपटामध्ये काम केलेलं आहे। त्यांचं बोलणं, त्यांची देहबोली हे खरंच खूप ऍक्टिव्ह वाटते आणि त्यांचा जो डायलॉग बोलण्याची जी पद्धत आहे ती ऍक्च्युली म्हणजे असं वाटतं की खरंच महाराज जे आहेत ना ते आपल्या समोर आहेत आणि आपल्याशी बोलतायत, म्हणजे एवढं ते चांगलं फील येतं आपल्याला ते पाहताना। आणि संजय दत्त ऑब्विसली ते तर सगळ्यांचेच लाडके आहेत, त्यांनी पण खूप चांगले चांगले पिक्चर मध्ये काम केलेलं आहे, परंतु यामध्ये त्यांचा जो अफजल खानाचा जो रोल आहे ना तो अक्षरशः अंगावर आहे ना काटे आणतो। ज्या वेळेस संजय दत्तची एंट्री होते ना त्यावेळेस असं वाटतं एक म्हणजे वेगळीच भीती निर्माण होते। ते म्हणजे फील जे आहे ना ते खरंच खरोखर खूप म्हणजे खूप वेगळं आहे आणि खरंच रोमांचक कार्य आहे। आणि सर्वात मोठं सरप्राईज म्हणजे सलमान खानचा जीवा महाल यांची भूमिका। ज्यावेळेस सलमान खानची एंट्री होते त्यावेळेस अक्षरशः थिएटरमध्ये टाळ्यांचा गडगडाट होतो। आता चित्रपटामध्ये संगीत कोणी दिले त्याच्याबद्दल पण बोलूया। अगदीच म्हणजे आपले सर्वांचे लाडके अजय आणि अतुल। आता संगीताबद्दल बोलूया। या चित्रपटामध्ये देखील आपले सर्वांचे लाडके अजय अतुल यांनी संगीत दिलेलं आहे। त्यांचं संगीत म्हणजे तुम्हाला सांगायचं वेगळी काही गोष्टच नाहीये। त्यांनी सैराट जो एवढा चांगला चित्रपट गाजला त्याला सुद्धा त्यांनी संगीत दिलं होतं आणि या चित्रपटाला देखील त्यांनी संगीत दिलंय। खरंच संगीत खूप लाजवाब आहे आणि खरंच असं मंत्रमुग्ध करण्यासारखं आहे असं म्हटलं तर काही हरकत नाहीये। चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला या चित्रपटाने, कारण चित्रपटाचं जे बजेट होतं ते 75 कोटीचं होतं, पण अगदी 4 दिवसातच 100 कोटीचा आकडा या चित्रपटाने पार केलेला आहे। म्हणजे थोडक्यात जे सैराटचं जे आहे ते पण रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे आणि आतापर्यंतचा सगळ्यात महागडा चित्रपट मराठी जर कोणता बनला असेल तो हा राजा शिवाजी आहे, पण कमाई ही तेवढीच दिलेली आहे। थिएटरमध्ये लोक अक्षरशः जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देताना दिसत आहेत। सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। रील्स म्हणू नका किंवा छोटे व्हिडिओ पण म्हणू नका, कारण सगळ्यांनीच पिक्चरचं खरंच खूप कौतुक केलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला खरंच आपल्या महाराजांचा इतिहास जर खरंच याची डोळा जर पाहायचा असेल तर तुम्ही राजा शिवाजी हा चित्रपट नक्की पाहायला जा, कारण एवढ्याशा मावळ्यांच्या जीवावर महाराजांनी एवढं मोठं स्वराज्याची स्थापना केली आणि एक जे राज्य आहे ते त्यांनी निर्माण केलं। कारण जे त्या आदिलशाही असो, निजामशाही असो, त्यांच्याकडे किती सैन्य बळ होतं, त्यांच्याकडे किती ताकद होती, पण आपल्याकडे जे होतं ते आपल्या देशावर, आपल्या राज्यावर, आपल्या राजावर असणारं प्रेम होतं आणि ह्या प्रेमासाठी मावळे एका शब्दासाठी मावळे महाराजांसाठी मरायला तयार होते आणि लढायला तयार होते। तर खरंच तुम्हाला जर चित्रपटाचा अनुभव, महाराजांचा अनुभव जर तुम्हाला खरंच घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की हा चित्रपट नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण
थिएटरमध्ये जाऊन बघितल्याचा जो फील आहे तो असा लॅपटॉप आणि मोबाईलवर पाहण्यामध्ये नाही आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.